तुम्हाला जेव्हा कोणीतरी अभिनंदन करतं, कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणतं, तेव्हा तुमच्या डोक्यात काय विचार येतो? कदाचित तुम्हाला प्रमोशन मिळालं असेल किंवा तुम्हाला तुम्ही जर शिकत असाल, स्टुडंट असाल, विद्यार्थी असाल, तर तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क मिळाले असतील किंवा तुम्ही नवीन घर घेतलं असेल किंवा जर तुम्ही एक लाईफ पार्टनर बरोबर नवीन आयुष्य सुरू केलं असेल. अनेक गोष्टींसाठी आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन्स मिळतं, बरोबर? तर कॉंग्रॅच्युलेशन्स किंवा अभिनंदन या शब्दाची सुद्धा फ्रिक्वेन्सी आपण जे आकर्षणाच्या सिद्धांतामध्ये फ्रिक्वेन्सी हा शब्द वापरतो. तर या शब्दाची फ्रिक्वेन्सी सुद्धा खूप हाय आहे. कारण जेव्हा आपण कॉंग्रॅच्युलेशन्स किंवा अभिनंदन कोणाला तरी म्हणतो किंवा आपण स्वतः रिसीव्ह करतो, तर नक्कीच काहीतरी एक छान चांगली बातमी असते, ज्याच्यासाठी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स असं कोणतरी म्हणतं. तर आज आपण कॉंग्रॅच्युलेशन्स टेक्निक हे लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये म्हणजे आकर्षणाच्या सिद्धांतामध्ये तुम्हाला जर कुठची गोष्ट आयुष्यात मॅनिफेस्ट करायची असेल, तर हे टेक्निक किती सोपं, साधं आणि इम्पॅक्टफुल, इफेक्टिव्ह आहे, हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, कारण आपण आकर्षणाच्या सिद्धांताचा जो अजून एक नेक्स्ट स्टेप आहे, ज्याला आपण म्हणू की आकर्षणाचा सिद्धांत थोडा अडव्हान्स्ड. म्हणजे आम्ही जेव्हा वर्कशॉप्समध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकवतो, तेव्हा आम्ही याला अडव्हान्स लेवल ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. म्हणजे लेवल 1 झाल्यानंतरच स्टुडंट्स लेवल 2 ला जातात. तर जो अडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशनचे वर्कशॉप्स आहेत, त्याच्यात एक टेक्निक आहे जी आम्ही नेहमी आमच्या स्टुडंट्सला शिकवतो. ही टेक्निक मी स्वतः कित्येकदा स्वतःसाठी सुद्धा वापरली आहे आणि मला खूप छान त्याचे बेनिफिट्स दिसले आहेत. अशा गोष्टी आपण म्हणतो की विचार करतो आणि त्या इमिजिएटली होतात. असं मला याच्यात एक्सपिरियन्स आलाय. तर आपण आज या कॉंग्रॅच्युलेशन टेक्निक बद्दल शिकणार आहोत. आपण हे टेक्निक कसं वापरायचं हे कळणार आहोत आणि हे कोणी आपल्याला सांगितलं याबद्दल आपण सगळं काही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तर प्लीज कृपया सबस्क्राईब वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओज बघता येतील. आणि जर तुम्हाला असे अजून व्हिडिओज हवे असतील, जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील, तर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर अश्विनी चुबे. मी एक लाईफ ट्रान्सफॉर्मेशन आणि मॅनिफेस्टेशन कोच आहे. तसंच मेटाफिजिकल क्वांटम फिजिक्स या विषयावरती मी खूप बोलते. मेटाफिजिकल टीचर आहे. क्वांटम फिजिक्स, लॉ ऑफ अट्रॅक्शन, न्यूरो कोचिंग किंवा युझिंग द पॉवर ऑफ अवर माइंड विथ न्यूरोप्लास्टिसिटी या विषयावरती मी अनेक व्हिडिओज बनवते. माझे वर्कशॉप्स, कार्यशाळा असतात आणि मी वन ऑन वन कोचिंग सेशन सुद्धा घेते. गेले 8 वर्ष मी या कामात आहे आणि माझी कंपनी आहे युनिकॉर्न इनसाइट नावाची. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये अनेक गोष्टी शिकणार आहात. तर कृपया पेपर पेन बरोबर ठेवा, म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या नोट्स काढता येतील. आणि या ज्या टेक्निक्स आपण आज शिकणार आहोत ना, अत्यंत सोप्या आहेत, पण तेवढ्याच इफेक्टिव्ह आहेत. म्हणजे बऱ्याचदा स्टुडंट्स मला म्हणतात की इतकं सोपं आहे का हे? खरंच? पण जेव्हा ते स्वतः या गोष्टी वापरतात, हे जे टूल्स अँड टेक्निक्स आपण शिकतो ते वापरतात आणि त्यांना रिझल्ट दिसतात, तेव्हा ते म्हणतात की अरे खरोखर सोपा उपाय आहे, पण इतका इम्पॅक्टफुल आहे. आणि किती सहजपणे आपण या गोष्टी करू शकतो. कारण आपलं जे अनकॉन्शियस माइंड आहे, सबकॉन्शियस माइंड आहे, ते खूप अवचेतन मन ज्याला आपण म्हणतो, खूप पॉवरफुल आहे. कारण सगळ्या आपल्या मॅनिफेस्टेशनची सुरुवात आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्येच होते. तर आज आपण कॉंग्रॅच्युलेशन टेक्निक शिकणार आहोत. आता हे कॉंग्रॅच्युलेशन टेक्निक काय आहे आणि कोण याची सुरुवात केली? तर नेव्हिल गोडर्ड नावाचे एक लेखक आहेत, जे वर्कशॉप सुद्धा घ्यायचे. एक स्वतः मेटाफिजिक्स आणि या विषयामध्ये त्यांचा खूप अभ्यास होता आणि त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. आणि कधी जर तुम्हाला वेळ मिळाला, जर तुम्ही पुस्तक प्रेमी असाल, तर मी नक्की सांगेन की ह्यांची पुस्तकं वाचा. नेव्हिल गोडर्ड नावाचे हे स्पीकर, ऑथर असे आहेत. तर नेव्हिल गोडर्ड यांनी या कॉंग्रॅच्युलेशन टेक्निक बद्दल पहिल्यांदा आपल्याला सांगितलं होतं. त्या अनेक त्यांच्या लेखनामध्ये किंवा त्यांचे इव्हन अजूनही आपल्याला त्यांचे लाईव्ह वर्कशॉपचे रेकॉर्डिंग्स, आपण इतके लकी आहोत की आपण या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगात आहोत. त्यांचे काही लाईव्ह वर्कशॉपचे रेकॉर्डिंग्स युट्यूबवर सुद्धा आहेत. पण मी स्वतः त्यांचे जे टेक्निक्स आहेत त्याचा अभ्यास केलाय. मी 2014 मध्ये पहिल्यांदा या टेक्निक बद्दल ऐकलं होतं आणि मला नेहमी नेव्हिल गोडड यांच्याबद्दल खूप कुतूहल माझ्या मनात होती. तेव्हा मी जस्ट ऐकलं होतं, पण गेले एक 6-7 वर्ष याचा अभ्यास मी जास्त करते आणि म्हणून मला आज असं वाटलं की हे टेक्निक
मी तुमच्या बरोबर शेअर करीन. इनफॅक्ट माझं जेव्हा मला माझ्या घराच्या जेव्हा कीज हातात आल्या, किल्ल्या माझ्या स्वतःच्या घराच्या किल्ल्या हातात आल्या, ते पण लॉकडाऊनच्या मध्ये, तेव्हा मला एकदम लक्षात आलं की मी हे टेक्निक घरासाठी यूज केलं होतं आणि मला हे लक्षातही नव्हतं की मी हे टेक्निक यूज केलं होतं. आणि मी जेव्हा माझ्या घरात राहायला गेले तेव्हा मला लक्षात आलं की अरे, हे टेक्निक मी यूज केलं होतं आणि त्याचा आपल्याला नक्कीच फायदा जो मिळाला होता तो मिळाला. तर आता हे टेक्निक काय आहे? तर कॉंग्रॅच्युलेशन टेक्निकमध्ये आपण काय करतो, आपल्या मनामध्ये एक आपण मेंटल इमेज बनवतो. मेंटल इमेज म्हणजे काय, तर आपण असा विचार करतो की कदाचित आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती झाली. तर ह्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी आपल्याला करायला लागतात, पण महत्वाची गोष्ट अशी की आपल्याला दोन गोष्टींबद्दल ऍब्सोल्यूट क्लॅरिटी पाहिजे. पहिली आहे की आपण आपल्याला ती गोष्ट ऑलरेडी मिळाली आहे, ती गोष्ट काय आहे याचा विचार करणं. आणि एका वेळी मी नेहमी सांगते, एकाच गोष्टीवर फोकस करा. तर कॉंग्रॅच्युलेशन टेक्निकसाठी आपल्याला ऍब्सोल्यूट क्लॅरिटी पाहिजे की आपल्याला कशासाठी आपण हे टेक्निक यूज करतोय. अगदी क्लिअर पाहिजे, मनात कुठचीही शंका नको. मी तुम्हाला जे घराचं उदाहरण दिलं, कारण माझ्या बाबतीत असं होत होतं की मला माझ्या घराचं पोझेशन लॉकडाऊनच्या वेळे माझ्या घराचं काम चालू होतं आणि आपण बघतो की कितींदा असं होतं की काम चालतं आणि ते खूप लांबतं आणि डिले होत जातो. पण लॉकडाऊनच्या वेळी मी बसल्या बसल्या असा विचार करायचे की माझ्या चाव्या माझ्या हातात आल्या आहेत आणि मी माझ्या घरी माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आणि फ्रेंड्स कम्युनिटीला सगळ्यांना बोलवते आणि ते घरी येऊन मला म्हणतायत, अश्विनी कॉंग्रॅच्युलेशन्स. तर ही ऍक्च्युली जी लाईव्ह गोष्ट खरोखर माझ्या आयुष्यात घडलेली, तेव्हा मी हे टेक्निक यूज केलं होतं. आता काय करायचंय, पहिल्यांदा तुम्हाला स्वतःला विचार करायचा की तुम्हाला काय हवंय आणि तुम्हाला काय मॅनिफेस्ट करायचंय. तर पहिली क्लॅरिटी तुम्हाला हवी असते की तुम्हाला काय मॅनिफेस्ट करायचंय, आणि नंतर तुम्हाला दुसरी दुसरी क्लॅरिटी अशी हवी असते की कोणतीही अशी व्यक्ती जी तुमच्या आनंदात त्याला आनंद वाटतो, जी तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी देत नाही किंवा तुम्हाला उगाच काहीतरी टॉन्ट्स मारणं, टोमणे मारणं करत नाही. अशी एक कोणतरी व्यक्ती, ज्याला मी नेहमी म्हणते की सोल फॅमिली मधलं कोणतरी व्यक्तीचा असा विचार करावा की ती व्यक्ती येते आणि तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करते. त्यामुळे ती व्यक्ती कोण असणं हे महत्वाचं आहे की तुमच्या डोक्यात अशी कोण व्यक्ती आहे की जी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करेल, अगदी मनापासून कॉंग्रॅच्युलेट करेल. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला त्याच्यात क्लॅरिटी पाहिजे की हे तुम्ही कॉंग्रॅच्युलेशन टेक्निक कुठच्या गोलसाठी मॅनिफेस्ट करताय. तर या दोन गोष्टी असणं खूप गरजेचं असतं. आता महत्वाची गोष्ट म्हणजे हे टेक्निक जे आहे ते काम का करतं, किंवा तुम्ही म्हणाल की अम, तुम्ही म्हणताय खरं आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन, तर याला ऍक्च्युली लॉ ऑफ अझम्पशन असं म्हणतात. नेव्हिल गोडर्ड ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं, ज्यांनी हे टेक्निक दिलंय, त्यांनी हा लॉ ऑफ अझम्पशन म्हणून हा लॉ आहे. आता हा लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या पुढची एक पायरी आहे. म्हणजे काय, तर लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये आपण म्हणतो की मला ही गोष्ट हवी, पण लॉ ऑफ अझम्पशन मध्ये आपण असं म्हणतो की माझ्याकडे ही गोष्ट ऑलरेडी आहे. माझ्याकडे माझ्या घराच्या चाव्या आहेत, किंवा माझ्याकडे हा नवीन जॉब आहे, किंवा माझ्याकडे माझ्या अकाउंटमध्ये अमुक अमुक इतके पैसे आहेत, किंवा मी माझ्या घरच्या व्यक्तींबरोबर छान वेळ स्पेंड करते, आम्ही सगळे हॉलिडेला छान गेलो, किंवा आम्ही संध्याकाळी बसून छान सगळे गप्पा मारतोय, माझे जे जवळचे मित्रमैत्रिणी आहेत सगळे आम्ही बसलोय, गप्पा मारतोय, किंवा मी माझ्या फॅमिली बरोबर फिरायला कुठेतरी गेले, जे काय असेल ते टेक्निक आपण ऑलरेडी असा विचार करायचा की ते आपल्याकडे आहे. असं नाही की मला ते हवंय, कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये आपण म्हणतो की मला ते हवंय, पण हा जो अडव्हान्स्ड लॉ ऑफ अट्रॅक्शन और लॉ ऑफ मॅनिफेस्टेशनचे जे ऍडव्हान्स टेक्निक्स आहेत, ते आम्ही ऍडव्हान्स वर्कशॉप्समध्ये ब्रेक थ्रू मॅनिफेस्टेशन मध्ये तुम्हाला शिकवतो. त्याच्यामध्ये ही टेक्निक्स आहेत की जी थोडीशी एक लेवल पुढची आहे. म्हणजे आपण असा अझ्युम करतो. अझम्पशनचा अर्थ काय, की मी गृहीत धरलंय की हे होणारच आहे. तर हे कॉंग्रॅच्युलेशन टेक्निक लॉ ऑफ अझम्पशनचं आहे. आणि नेव्हिल गोडर्ड ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं, त्यांनी हे टेक्निक दिलं होतं. तर ही ही मी तुम्ही म्हणाल की अश्विनी तुम्ही सांगताय म्हणून मी म्हणते की ठीक आहे असेल, पण काय कारण आहेत की तुम्ही सांगताय तसं खरोखर आहे, किंवा हे लॉ ऑफ अझम्पशन आहे, हे काम करतं. तुमच्या बाबतीत कदाचित तुम्ही लकी असाल, आणि बरीच लोक म्हणतात की तुम्ही लकी आहात म्हणून तुमच्या बाबतीत काही गोष्टी चांगल्या झाल्या. तर मी नेहमी असं म्हणते की दोन गोष्टी आहेत की एकतर आपला चॉईस असतो, आपल्याला आयुष्यात कुठच्या गोष्टी हव्या आहेत आणि कुठच्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, त्या गोष्टी जास्त फास्ट मॅनिफेस्ट होतात. आणि तुम्हाला जितकी क्लॅरिटी असते तितकं ते मॅनिफेस्टेशन फास्ट होतं. आता दोन कारण आहेत ज्याच्यामुळे हा लॉ ऑफ अझम्पशन काम करतो आणि हे कॉंग्रॅच्युलेशन टेक्निक
काम करतं. म्हणजे आपण टेक्निक काय आहे ते तर बघणार आहोत, पण पहिलं म्हणजे दोन कारणं काय आहेत की ज्यामुळे लॉ ऑफ अझम्पशन काम करतं. तर पहिलं आहे की आपण जे आपल्या इमॅजिनेशन मध्ये आपण जेव्हा एखाद्या गोष्टीला व्हिज्युअलाइज करतो तेव्हा आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला कुठेतरी ऑलरेडी सांगतो की हे झालंय. आता आपलं सबकॉन्शियस माइंड आहे ना ते एक एक खूप मोठा, मी त्याला नेहमी म्हणते की इट्स लाईक अ बॉक्स ऑफ ट्रेजर. इमॅजिन करा एक मोठी तिजोरी आहे, त्याच्यामध्ये अनेक सोन्याची, चांदीची, हिरे, माणिक, मोती सगळे आहेत. आणि तुम्ही ती तिजोरी जर बंद करून ठेवली तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. पण जेव्हा तुम्ही ती उघडता तेव्हा तुम्हाला हळूहळू एक एक तुम्हाला ती रत्न मिळत जातात. तसंच आपलं सबकॉन्शियस माइंड आहे. जेव्हा तुम्ही तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍक्सेस करता तेव्हा तुम्हाला अनेक गोष्टी अशा आयुष्यात तुम्हाला मिरॅकल्स ज्याला म्हणतो ते व्हायला लागतात. आणि मिरॅकल्स काय आहेत ऍक्च्युली? मिरॅकल्स म्हणजे इट इज अ सायन्स विच वी अवर ब्रेन डज नॉट अंडरस्टँड. आपल्याला त्याच्या मागचं शास्त्र कळत नाही आणि त्यामुळे आपण त्याला मिरॅकल म्हणतो. तर सबकॉन्शियस माइंड इतकं पॉवरफुल आहे की जेव्हा तुम्ही त्याच्यावर परत परत बिंबवता की एखादी गोष्ट झाली आहे, सबकॉन्शियस माइंड आपोआप ती गोष्ट युनिव्हर्समध्ये, आपल्याला युनिव्हर्स सपोर्ट करतं आणि युनिव्हर्समध्ये आपण ते पाठवतो. युनिव्हर्स आपल्याला ती विश परत मदत करते आणि आपण ते मॅनिफेस्ट करतो. तर पहिलं कारण आहे की आपल्या मनाची जी स्थिती आहे, जी आपण क्रिएट केली आहे, त्या स्थितीबरोबर आपण जेव्हा कनेक्ट करतो आणि अज्युम करतो, आपलं सबकॉन्शियस माइंड म्हणतं की ओके बरं चला झालंय. पण त्याला कळत नाही की खरं काय आहे आणि कल्पना काय आहे. ते पहिलं कारण आहे. दुसरं कारण आहे कॉंग्रॅच्युलेशन्स. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलेलं की जेव्हा आपण कॉंग्रॅच्युलेशन्स हे शब्द वापरतो तेव्हा काय वाटतं आपल्याला? तर आपल्याला आनंद वाटतो, उत्साह वाटतो, खूप छान वाटतं आणि आपल्याला कुठची तरी गुड न्यूज आहे असं वाटतं. तर ते काहीही असेल, घर असेल, नवीन जॉब असेल, काहीही असेल. तर कॉंग्रॅच्युलेशनच्या शब्दाचे पण व्हायब्रेशन्स इतके हाय आहेत, इमोशन्स आहेत, इतके हाय आहेत की आपल्याला खूप छान वाटतं. तर या दोन कारणांमुळे हे कॉंग्रॅच्युलेशन टेक्निक काम करतं. तर आता शेवटी आपण ह्याच्याकडे जाऊयात, कॉंग्रॅच्युलेशन टेक्निक कसं वापरायचं. तर याच्या 5 स्टेप्स आहेत, 5 स्टेप्स आहेत आणि खूप सोपे आहेत. पण तुम्ही प्लीज लिहून घ्या, कारण हा व्हिडिओ झाल्यावर तुम्हाला जर हे स्वतः एक्सपेरिमेंट करायचं असेल, आणि मी म्हणेन एक्सपेरिमेंट करा, वापरून पहा आणि मला नंतर कळवा कमेंट्समध्ये की तुम्हाला काय वाटतं. तर नक्की पेपर पेन घ्या आणि लिहून घ्या. 5 स्टेप्स आहे. पहिली स्टेप आहे की तुम्हाला काय हवंय ह्याचा विचार करायचा. एका वेळी एकच गोष्ट करा आणि तुमचा फोकस त्याच्यावर असला पाहिजे. तर आता आपण एक साधं एक्झाम्पल घेऊया की तुम्हाला नवीन बिझनेस सुरू केलाय समजा, आणि तुमच्या नवीन बिझनेसला तुम्ही एक एस्पेशली एक अमाऊंट जी ठरवली आहे की तुम्ही इतक्या लेवलला माझा ब्रेक इव्हन झाला की मला समजा महिन्याला दर दर महिन्याला 3.5-4 लाख मिळाले आणि मी ब्रेक इव्हन केला, तर तुम्ही ती अमाऊंट पण ठरवली असेल. मी तुम्हाला उदाहरण देते. अम, तर त्या अमाऊंटला तुम्ही इतके इतके मला पैसे मिळणार आहेत आणि माझा बिझनेस सक्सेसफुल होणार, असं तुम्ही ज्याला ब्रेक इव्हन पॉईंट म्हणतो तो आला असेल, त्याच्या वर वर तुम्ही गेले असाल, तर ती गोष्ट तुम्ही एक डिसाईड करा. किंवा नवीन जॉब मिळाला असेल. आता बऱ्याचदा आपल्याकडे क्लायंट्स येतात आणि म्हणतात की जॉब्स नाही आहे, जॉबसाठी काय करायचं. तर ही टेक्निक मी तेव्हा अगदी 99% क्लायंट्सना वापरते आणि त्यांनी त्याच्याबरोबर खूप छान बेनिफिट्स बघितले आहेत. तर तुम्हाला तुमची ड्रीम कंपनी असेल, सपोज तुम्हाला एखादी कंपनीच्या रिलेटेड तुम्हाला स्पेशली काम करायचंय, तर तुम्ही असं इमॅजिन करा तुम्हाला तिकडचं ऑफर लेटर आलं. तर ही तुमची पहिली स्टेप झाली की तुम्ही स्पेसिफिकली तुम्हाला काय हवं ह्याचा तुम्ही विचार करायचा. दुसरं, आता दुसरं मी तुम्हाला म्हटलं तसं की अशी व्यक्ती जी तुम्हाला कायम सपोर्ट करते, जिच्याकडून तुम्हाला काही निगेटिव्हिटी मिळत नाही किंवा कोणी तुमच्यावर जेलस असलेली व्यक्ती नाहीये किंवा तुम्हाला कमी लेखणारी व्यक्ती नाहीये, अशी तुम्ही एक कोणतरी सेफ व्यक्ती घ्या. बऱ्याचदा मी सांगते की टिपिकली तुमचा नवरा किंवा तुमची बायको किंवा तुमचा भाऊ किंवा बहीण, फॅमिली किंवा आई वडील किंवा अगदी जवळचा मित्र किंवा मैत्रीण कोण असले तर. तर ह्या लोकांपैकी कोणीतरी एक असा विचार करा जो जेव्हा तुम्ही पहिल्यांदा त्यांना सांगणार आहात की ही गोष्ट झाली, तर ती व्यक्ती कोण आहे ह्याचा तुम्हाला एक ठोस विचार केला पाहिजे. त्यांचा ते कसे रिॲक्ट करतील ह्याचा विचार केला पाहिजे. ही दुसरी गोष्ट आहे. आता तिसरी गोष्ट आहे, तुम्हाला हे लक्षात आल्यावर तुम्ही डोळे बंद करायचे आहेत. मी सांगेन की एक 5 ते 10 डीप ब्रेथ्स घ्या. आपण डीप ब्रीदिंग का करतो? कारण डीप ब्रीदिंग केल्यावर आपली रिलॅक्स स्टेट होते, आपलं सबकॉन्शियस माइंड हळूहळू ऍक्टिव्ह व्हायला लागतं, आपल्या ब्रेन वेव्ह स्लो व्हायला लागतात आणि मग आपण हळूहळू त्या स्टेटमध्ये जातो जिकडे आपण मॅनिफेस्ट सोपेपणे करू शकतो.
तर काही एक 8-10 डीप ब्रेथ्स घ्या. माझे काही स्टुडंट्स जे फार अँक्शियस किंवा व्याकुल असतात, त्यांना तर मी सरळ सांगते की एक डीप स्टेटमध्ये एक 10-15 मिनिटं जा. किंवा बरेच लोक, म्हणजे मी स्वतः बऱ्याचदा प्राणायाम सुद्धा करते जेव्हा मॅनिफेस्टेशन करायच्या अगोदर. ही एक खूप सोपी आणि साधी गोष्ट आहे जी बरीच लोक विचार करत नाहीत. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या योग संस्कृतीमध्ये इतके छोटे छोटे टिप्स आहेत ना, जे खूप सुंदर टिप्स आहेत. आणि अनेक लोक म्हणतील की मी याच्यावर विश्वास ठेवत नाही, पण शेवटी योगा इज सायन्स. कारण ज्याला कोहेरंट ब्रीदिंग हे डॉक्टर जो डिस्पेन्झा नावाचे जे लेखक आणि सायंटिस्ट आहेत, ज्यांनी ह्याच्यावर खूप रिसर्च केलाय, त्यांनी ही कोहेरंट ब्रीदिंग अशी एक टेक्निक सांगितली आहे. तर बरंच जे आपण जेव्हा प्राणायाम करतो तेव्हा जो इम्पॅक्ट आपल्यावर होतो, तो इम्पॅक्ट कोहेरंट ब्रीदिंगचा असतो, तसाच इम्पॅक्ट होतो. तर मी तर म्हणेन की डीप स्टेटमध्ये जा, डीप ब्रीदिंग करा. स्टेप नंबर 3 इज ब्रीद डीप. स्टेप नंबर 4, आता तुम्ही डोळे बंद करून अशा स्टेटला जायचंय जिकडे तुम्ही ते व्हिज्युअलाइज करताय सगळं डिटेलमध्ये, की तुम्हाला काय वाटतंय. सपोज तुमची भाऊ किंवा बहीण असेल किंवा नवरा असेल किंवा बायको असेल, ते तुमच्या समोर आले. तुम्ही त्यांना सांगताय की हे बघ, मला नवीन जॉब मिळाला आणि मला इतकी इतकी सॅलरी मिळाली आहे, मला असा रोल मिळाला आहे, मी वर्क लाईफ बॅलन्स आहे, मी माझं ऑफिस घरावरून अगदी जवळ आहे, मला अगदी सोपं ट्रॅव्हल वगैरे काहीच नाहीये, खूप छान जवळ ऑफिस मिळालंय, छान रोल मिळालाय आणि मी खूप हॅपी. आणि त्याच्यानंतर द नेक्स्ट थिंग यू हिअर इज की ती व्यक्ती तुम्हाला म्हणते, अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स, आय एम सो हॅपी, किती मस्त, वेल डिझर्वड. आणि कदाचित तुम्ही त्यांना मिठी मारता, हक करता, किंवा तुम्हाला ते म्हणतात की चला आता आपण सेलिब्रेट करूया, किंवा अगदी इतपत की तुम्ही बऱ्याचदा जे आपल्या घरांमध्ये, आपल्या इंडियन लोकांच्या घरांमध्ये जेव्हा आपण एखादी चांगली बातमी ऐकतो, आपण देवाच्या पुढे दिवा लावतो आणि तुम्हाला तुमची जर भाऊ बहीण आहे, आई वडील आहेत, बायको किंवा नवरा आहे, ते तुम्हाला म्हणतायत की चल आपण कॉंग्रॅच्युलेशन्स, मला खूप आनंद झालाय, चल आपण देवापुढे काहीतरी गोड ठेवूया, असं काहीतरी म्हणतात. हे तुम्हाला सगळं व्हिज्युअलाइज करायचं आणि डिटेलमध्ये व्हिज्युअलाइज करायचं. तुम्ही जेव्हा वन ऑन वन सेशनला येतं तेव्हा मी स्वतः माझ्या स्टुडंट्सना किंवा माझ्या क्लायंट्सना गाईड करते त्या प्रोसेस थ्रू. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला गाईड करते, रिलॅक्स करते आणि मग मी तुम्हाला ते व्हिज्युअलाइज करायला लावते. तर हा सुंदर असा डीप प्रोसेस तुम्ही करायचा आहे. एक 15 तरी 20 मिनिटं तरी मिनिमम करा. जर तुम्ही एकटेच करत असाल, विदाऊट एनी टीचर, विदाऊट एनी गायडन्स, मे बी एक 15 मिनिटाचा अलार्म लावा आणि 15-20 मिनिटं ते छान व्हिज्युअलाइज करा. रिपीट करत राहा, परत 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 परत. आता लोक विचारतात किती दिवस करायचं, आणि मी म्हणजे त्याच्यापर्यंत मी येईन, पण शेवटची आणि 5वी स्टेप आहे की रिपीट दिस आणि इव्हेंच्युअली से थँक्यू युनिव्हर्स फॉर ब्लेसिंग मी विथ दिस डिझायर. ब्रह्मांडाला सांगू शकता की मी खूप खूप आभारी आहे की तुम्ही ही गोष्ट मला आणून दिली आहे, आणि अभिनंदन केल्याबद्दल थँक्यू, असं तुम्ही म्हणून हे संपवू शकता. तर इतका छान हा टेक्निक आहे, कॉंग्रॅच्युलेशन टेक्निक. परत एकदा स्टेप सांगते. स्टेप नंबर 1, काय हवंय त्याचा विचार करणं. स्टेप नंबर 2, अशी कोण व्यक्ती आहे जी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करते. स्टेप नंबर 3, डीप ब्रीदिंग करून एका डीप स्टेटमध्ये जायचंय. स्टेप नंबर 4, आपल्याला व्हिज्युअलायझेशन करायचंय पूर्ण डिटेलमध्ये. आणि स्टेप नंबर 5, युनिव्हर्स थँक्यू म्हणून ही प्रोसेस एंड करायची. इतकं सोपं आहे. आता तुम्ही म्हणाल किती दिवस करायचे. 21 डेज इज अ व्हेरी गुड थिंग टू स्टार्ट विथ. मी म्हणेन मिनिमम 21 डेज करा. एका वेळी एकच विश करा, कारण तुम्ही तुमचा फोकस त्या विशवर टाकताय. आणि जस्ट डू इट विथ लॉट्स ऑफ फेथ. युनिव्हर्समध्ये, ब्रह्मांडामध्ये तुम्हाला खूप विश्वास असला पाहिजे की ही गोष्ट होणार आहे. जितका विश्वास तुमचा असेल तितकं ते लवकर होईल. तर असा हा प्रोसेस आहे ज्याला आपण कॉंग्रॅच्युलेशन टेक्निक म्हणतो. नक्की करून पहा, आणि करून बघितलं आणि जेव्हा तुम्हाला नक्की रिझल्ट येतील. मी तुम्हाला स्वतः सांगते की तुम्हाला जेव्हा रिझल्ट येतील तेव्हा तुम्ही स्वतः खाली कमेंट्सवरती मला कळवा की मी हे केलं आणि मला रिझल्ट दिसले. तुमच्या मॅनिफेस्टेशन्स लवकरात लवकर व्हाव्यात म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. माझा चॅनल बघितल्याबद्दल तुम्हाला खूप धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या फ्रेंड्स बरोबर, फॅमिली बरोबर, आपल्या घरात जर लहान मुलं असतील त्यांच्याबरोबर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला खूप शुभेच्छा. माझ्या कामाबद्दल आणि माझ्या सर्व्हिसेस बद्दल जर अजून माहिती हवी असेल तर www.unicorninsight.com या माझ्या वेबसाईटवर जा आणि तिकडे बुक अ सेशन करून तुम्ही सेशन सुद्धा बुक करू शकता.
थँक्यू, धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. लवकरच भेटू पुन्हा. थँक्यू.